इथंच घडते। तुम्हाला काय लाज लज्जा शरम काहीतरी? खानविलकरांची सून होऊन पण अभ्यंकरांच्या घरात राहायला आणि त्यांच्या कंपनीची मालकीण म्हणून मिरवायला तिला नाही शरम वाटली? देव करो आणि तुम्हाला थोडीशी सुबुद्धी देव बस। तू मस्ती दिली आहे ना, मग राहिलं तर आम्हाला नसेल तरी चालेल बघा। देव तुम्हाला सुबुद्धी देव आणि आम्हाला संपत्ती देव। देणार देणार देव संपत्ती देणार मधुराच्या जाण्यानं। जाण्यानं नाही मग येण्यानं। काय? ती बघा आली मधुरा। हाय मधुरा, आम्हाला किती काळजी वाटत होती। सोनबाई आलात तुम्ही? हवा जीवाला पार घोर लागला होता हो आमच्या। हो, इतका घोर लागला होता की रात्रभर घोरत पडली होती। मधुरा काय नक्की प्रॉब्लेम काय झाला होता? काही नाही अहो, मी चक्कर येऊन पडले। माझा फोनही तिथेच पडला, मग तिथल्याच लोकांनी मला ऍडमिट केलं। मग नंतर मला असं कळलं की माझा सेल स्टाफ कडे ठेवलेला आहे, पण तो पूर्णपणे खराब झाला होता। मग त्यातलं सिम काढून दुसऱ्या सेल मध्ये टाकलं आणि ह्याला फोन केला। वहिनी तुम्ही कधी आलात? कशा आहात तुम्ही? काय अवस्था झाली होती माझी? तुम्ही परत असं कधी जाऊ नका मला न सांगता। नाही 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 नाही, नेक्स्ट टाइम तुला संघ घेऊनच जाणार आहे बरं का? हॅलो जिजू। हा हो, सापडली? 2-4 फटके मार दिला चांगले। अरे म्हणजे काय काय अवस्था झाली होती आमची? खूप सुंदर आहे आणि त्याहीपेक्षा आपल्या माणसाने आठवणीने तो पाठवलाय हे जास्त महत्वाचं आहे। थँक्यू व्हेरी मच। नाही असं नाही, पण माणसाचा स्वभावच असतो ना, थोडस मिळालं की जास्त हवं असतं। मला वाटलं होतं तू रात्रीच फोन करशील। ओके बाय। चल वहिनी मी निघतो, मला खूप उशीर झालाय। ओके। मधुरा, हा मधुरा बोल। थँक्यू व्हेरी मच। तुझ्या लक्षात होता? परत मला एकट्याला सोडून नकोस जाऊस कधीच। खूप एकटा पड। असं काही नाही होणार रोहित, नको एवढी काळजी करूस। आणि इथून पुढे मीही काळजी घेईन। अरे एवढं सगळं निभावून देणारा माझा हुशार नवरा बायको नाहीये म्हटल्यावर लहान मुलांसारखा रडला। संकेत आणि दीपाचं लग्न ठरलंय। आईचा फोन आला होता, तिने सांगितलं आता आपण आई मामांसोबत आपल्या स्वतःच्या घरात राहायला जाऊ शकतो। खरंच? हो हो, फायनली आपण आपल्या घरी जाणार। मला कल्पना आहे तुझी खूप धावपळ झाली असेल गेले काही दिवस। जुईचा अभ्यास, मोहितचं सगळं आवरायचं, घरची कामं, ऑफिसची जबाबदारी आणि त्यात माझं हे आजारपण। पण मानसी मी आता खरंच बरा आहे, त्यामुळे मन असं तळ्यात मळ्यात का राहतं सारखं? आयुष्यात एकच एक सरळ रस्ता मिळूच नाही का मला? तो त्या दिवशी भेटला ऍडव्होकेट मीरा क्षीरसागरना, पण त्याचं सध्या काय चाललंय काही कळतच नाहीये। काय? मला काही कळलं नाही। म्हणजे त्या दिवशी त्याने फोन केला होता की तो ऍडव्होकेट मीरा क्षीरसागरना भेटलेला आहे, पण त्यानंतर एकदम सैरभैर वागतोय तो। खूप गोंधळलेला, म्हणजे असा विशाल मी प्रथमच बघतोय, काय कळतच नाही मला। बरं, त्या मीरा क्षीरसागर तुझ्या बरोबर आहेत का? काय? मीरा? नाही। तुला ना कधी कधी काहीही वाटतं। अच्छा, असो, आता तो येतोय ना, मग आपण बघूया। ठीक आहे, तू बघ, आल्यावर कळेलच तुला।